हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आता आपण पाहतोय जो आपला लास्ट सेक्शन आहे, सेक्शन नंबर 4, दॅट इज लिटररी सेक्शन आहे नॉवेलमधला. तर याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात आणि त्याचे आन्सर्स कसे लिहायचे, हा एक सॅम्पल पेपर आहे ज्याच्यामधले आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत. याच्या आधी ऑलरेडी फर्स्ट सेक्शनपासून मी सगळे क्वेश्चन्स कवर केलेले आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन कसा सॉल्व करायचा याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज फॉलो करताय. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळतील. सो ॲज यू ऑल नो की आपल्याकडे जे नॉवेल आहेत तर ते एकूण 4 आहेत, 4.1, 4.2, 4.3 आणि 4.4. याच्यामधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन म्हणजेच काय, क्वेश्चन नंबर 5A जो हा पूर्ण क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन नंबर फक्त आणि फक्त 4.1 वरती विचारला जाणार आहे. म्हणजे 4.1 वरती कुठलेही मोठे क्वेश्चन्स नाही आहेत. 4.1 वरती फक्त एवढेच आणि असेच क्वेश्चन्स येणार आहेत, ते पण MCQ बेस्ड किंवा मॅच द कॉलम्सवाले क्वेश्चन्स येणार आहेत. 4.2, 4.3 आणि 4.4 यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे MCQ बेस्ड क्वेश्चन्स येणार नाहीत. यांच्यावरती फक्त आणि फक्त डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्सच येणार आहेत. सो आता 4.1 वरती क्वेश्चन नंबर ए कम्प्लिटली बेस्ड असतो. 4.2 वरती क्वेश्चन नंबर बी येतो. 4.3 वरती क्वेश्चन नंबर सी आणि 4.4 वरती क्वेश्चन नंबर डी. आता याच्यामध्ये कुठलाही क्वेश्चन तुम्ही ऑप्शनला नाही ठेवू शकत, कारण तुम्हाला सगळ्याचे आन्सर्स लिहायचे असतात. असं मिळून हा सेक्शन एकूण 16 मार्क्सचा आहे. क्वेश्चन नंबर A4, B4, C4, D4. ठीक आहे. सगळ्यामधले याच्यामधला प्रत्येक क्वेश्चन हा इच क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. सो तुम्हाला इच आणि एव्हरी क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. इथे काहीच ऑप्शनला नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे इतर कुठलाही ऑप्शन नाही आहे. सो एकदा तुम्ही ट्राय करा की सध्या ज्यांनी यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड केले आहेत त्यांचे पटापट तुम्ही नॉवेल्स ऐकून घ्या त्यांच्याकडून, कारण आता वाचण्यामध्ये वेळ जास्त जाईल. सो समरीज वगैरे तुम्ही ऐकून घेऊ शकता. आणि नेक्स्ट आहे, इफ तुम्ही जर 3 दिवसांपूर्वीच अभ्यास सुरू केला असेल तर तुम्ही माझी स्ट्रॅटेजी फॉलो केली असेल. आणि आज तसंही आपण सगळे नॉवेल करणार होतो. सो त्याच्यामुळे हे काही क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये 4.1 पासून आपण सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, मॅच द फॉलोविंग ॲटम्स फ्रॉम कॉलम 1 विथ दोज ऑफ द कॉलम बी. सो कॉलम 1 मध्ये काहीतरी दिले, कॉलम बी मध्ये काहीतरी दिले आणि आपल्याला मॅच करायचं आहे. सो कॉलम ए मध्ये लिटरेचर किंवा बुक्स आहेत आणि बी मध्ये त्याचे रायटर्स आहेत. सो याचं आन्सर कसं लिहायचं पहा. तर तुम्ही असं कॉलम ए आणि कॉलम बी आन्सरसाठी करणार आहात. कॉलम ए मध्ये ओरनोको आहे. कॉलम बी मध्ये आफ्राबेन आहे. द हार्ट ऑफ डार्कनेस जोसेफ कोनार्ड, फ्रँकेनस्टेन, मेरी शली. नेक्स्ट आहे द पिलग्रिम्स प्रोग्रेस, जॉन बनियान किंवा बुनियान वॉट एव्हर. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला याचे आन्सर्स लिहायचे आहेत. इथे कॉलम बी न लिहिता तुम्ही डिरेक्टली आन्सर्स हा असं पण लिहू शकता. ठीक आहे, हा पण शब्द लिहू शकता. सो बेसिकली क्वेश्चन नंबर 1A तुम्हाला त्यातील क्वेश्चन नंबर 4A त्यातील फर्स्ट असं सॉल्व करायचं आहे आणि मोस्टली हाच पॅटर्न फॉलो केला जातो. नेक्स्ट आहे सेकंडमध्ये काय लिहिलं आहे, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन स्टेटमेंट. अगेन सेम MCQ बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. आता याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर ओळखायचा आहे आणि लिहिताना तुम्हाला पूर्ण स्टेटमेंट लिहायचं आहे, त्याच्यामध्ये आन्सर लिहायचं आहे आणि त्याच्याखाली अंडरलाईन करायची आहे. फक्त आन्सर्स लिहून येऊ नका, ह्याच्यामध्ये मार्क्स नाही मिळणार. हे सायन्स किंवा मॅथ्स नाही आहे, हे इंग्लिश आहे आणि इंग्लिशमध्ये शॉर्टकट मारू नका, मार्क्स लगेच कापले जातात. आता इथे बघा, यांनी अंडरलाईन नाही केले पण तुम्हाला मात्र अशी अंडरलाईन करायची आहे. नॉवेल्स विथ एलिमेंट्स ऑफ ऑनर, ब्लडशेड अँड मिस्ट्रीज आर कॉल्ड ॲज गोथिक नॉवेल्स. आफ्टर दॅट सेकंड होतं की द जर्मन वर्ड एक मिनिट काय शब्द होता हा, बिल्डंगस्ट्रोमन इंडिकेट्स डॅश लेटर न्यू किंवा ग्रोथ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ग्रोथ. याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे ग्रोथ लिहिल्यानंतर. बाकी सगळ्याचे क्वेश्चन्स आहेत तुम्ही रीड करू शकता. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट आहे देर आर डॅश इसेन्शियल एलिमेंट्स. सो 16 एलिमेंट्स आहेत. सॉरी 6 एलिमेंट्स आहेत, त्याच्यामुळे 6 लिहायचे. नेक्स्ट आहे स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड डॅश. सो या ठिकाणी जे काही आन्सर असेल ते लिहायचं आणि खाली अंडरलाईन करायची. या ठिकाणी पण 6च्या खाली अंडरलाईन. ठीक आहे. सो इन दिस वे क्वेश्चन नंबर 4A मधला पूर्ण 4A फर्स्ट आणि सेकंड आपण सॉल्व केलं आहे, जो की 4.1 वरती होता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले की नॉवेल्ससाठी फक्त टेक्स्टबुकमधलेच क्वेश्चन्स करायचे आहेत. जे तुम्हाला एक्सरसाइजमध्ये पाहायला मिळतील तेवढेच क्वेश्चन्स करायचे आहेत, कारण त्याच्यावरतीच तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतात. आणि हे जे आपण क्वेश्चन्स पाहतो हे ऑलरेडी PYQमध्ये येऊन गेलेले आहेत. आता नेक्स्ट आहे 4.2 टू सर्व विथ लव. याच्यावरती 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत, 2-2 मार्काचे. गिव्ह द कॅरेक्टर स्केच ऑफ ER ब्रेथवेट, म्हणजेच जो कोणी नरेटर आहे तर त्यांच्याबद्दल लिहायचे. किंवा डिस्क्राईब हाऊ मिस फिलिप्स जस्टिफाईज द इम्पॉर्टन्स ऑफ PT टू डेनहॅम. सो बेसिकली हे दोन्ही पण क्वेश्चन्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण पाहायला मिळणार आहेत. याच्या पॅटर्नमध्ये क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत, ज्याचे आन्सर्स तर सेमच आहेत.
सो आता कॅरेक्टरबद्दल जेव्हा आपण लिहितोय ER ब्रेथवेटबद्दल, तेव्हा त्या कॅरेक्टरबद्दल सगळी इन्फॉर्मेशन लिहिता आली पाहिजे. ते कॅरेक्टर कोण आहे, कुठे काय काम करतं, त्याचा स्वभाव कसा आहे, ते स्टोरीमध्ये त्याची पोझिशन काय आहे, हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. सो आन्सर किती मोठं असलं पाहिजे, 2 मार्कांचं आन्सर लिहित आहे, सो ऑलमोस्ट 6 ते 8 ओळींपर्यंत असलं पाहिजे. कारण हे नॉवेलचा आन्सर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे आणि डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला एवढ्या ओळी लागतातच. सो त्याच्यामुळे 6 ते 8 ओळींइतपत तुम्हाला प्रत्येक आन्सर लिहायचं आहे. 4 पॉईंट म्हणजे क्वेश्चन नंबर 4मध्ये आता जे पण येतील ते सगळ्या ह्याच्यामध्ये, सॉरी क्वेश्चन नंबर 5मध्ये. क्वेश्चन नंबर 5मध्ये आता जे पण क्वेश्चन्स येतील BCD, याच्यामधल्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला याच पॅटर्नमध्ये लिहायचा आहे. So the narrator of the novel is the author E.R. Braithwaite. The novel To Sir with Love is based on the real life experiences. हे तुम्ही थोडीशी प्रस्तावना ज्याप्रमाणे आपण देतो त्याप्रमाणे लिहू शकता. हिज जॉब ॲज अ टीचर, सो तुम्ही ते सांगताय की त्याची पोझिशन नेमकी काय आहे, तो काय करतो. त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल त्याचं कॅरेक्टर पूर्ण सांगितलेलं आहे की तो कशा पद्धतीने शिकवतो किंवा तो त्याने त्या मुलांसोबत डील कसं केलं, त्यासोबतच त्याचे टीचिंग स्किल्स कसे होते, तो पेशंट होता का, तो कंपॅशनेट होता का, तो केअरिंग होता का, हे सगळं आपण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे पूर्ण ब्रेथवेट ॲज अ ह्युमन कसा होता ह्याचं पूर्ण कॅरेक्टर आपल्याला त्या स्टोरीच्या आधारे किंवा त्या नॉवेलच्या आधारे एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. सो फॉर सॅम्पल तुम्ही हे आन्सर रीड करू शकता. या प्रकारचा आन्सर तुम्ही लिहू शकता. आन्सर्स इवन तुम्ही रेफरन्स घेतला डायजेस्टचा, नवनीतचा, टार्गेटचा कुठलाही तरी पण चालणार आहे, नो इश्यूज. फक्त एवढंच की तुम्हाला आता लास्ट मोमेंटला फक्त टेक्स्टबुकमध्ये जे एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन्स आहेत तेवढे करायचे आहेत. जर वेळ असेल तर अर्थात तुम्ही नॉवेल रीड करू शकता, बट माझ्या मते एवढा वेळ नाही आहे. त्याच्यामुळे फक्त त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स पटापट रीड करा आणि तुम्ही मनाने त्या आन्सर्स आता तुम्हाला लिहावे लागतील एक्झाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन होता की फिलिप्सने कशा पद्धतीने PTचं इम्पॉर्टन्स एक्सप्लेन केलं डेनहॅमला, ते लिहायचे. सो सगळ्यात पहिल्यांदा फिलिप्स कोण आहे ते लिहायचं आणि फिलिप्स त्या डेनहॅमला काय एक्सप्लेन करते ते आधी लिहायचं आणि मग काय एक्सप्लेन करते ते लिहायचं. ठीक आहे. सो अर्थात PTचं इम्पॉर्टन्स काय असणार आहे किंवा PT का महत्त्वाचं आहे स्कूल गोईंग चिल्ड्रनसाठी किंवा स्कूल गोईंग स्टुडंटसाठी, हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि इफ यू वॉन्ट तुम्ही हे सेंटेन्स किंवा पूर्ण आन्सर जे आहे ते रीड करू शकता. सिमिलरली हे थोडंसं मोठं आहे, बट तुम्ही 6 ते 8 ओळींमध्ये लिहिलं तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे. सो मिनिमम 6 to 8 लाईन्स लिहिले पाहिजेत. मॅक्सिमम कितीही मोठा आन्सर लिहू शकता, फक्त एवढेच की त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स आले पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन, याचं आन्सर थोडंसं इथे पण आहे. सो थोडंसं मोठं आन्सर आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही याला थोडं छोटं वगैरे पण करू शकता. त्याच्यानंतर ही PDF तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेल, सो तुम्ही तिथून हे रीड करू शकता. ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नॉवेल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ह्याच्यामध्ये पूर्ण जसं तो फिरला असेल किंवा तो जसं तो नरेटर फिरलेला आहे ज्या ज्या देशांमधून, ज्या ज्या ठिकाणाहून, त्या प्रत्येक ठिकाणाबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. सो याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत, 2-2 मार्काचे. पहिला प्रश्न आहे, एलॅबोरेट द फॉलोविंग कोट इन द लाईट ऑफ फिलिप्स फॉक्स वेंचर, क्विटर्स नेवर विन अँड विनर्स नेवर क्विट. सो हे जे काही त्याच्यामध्ये एक आलेलं आहे कोट, तर हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, पण स्वतःचे एक्झाम्पल्स द्यायचे नाही आहेत. हे फिलिप्सच्या फिलेईसच्या किंवा फॉकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला हे लिहायचं आहे, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो 2 मार्क्ससाठी आहे. अगेन सेम 6 ते 8 ओळी लिहायच्या आहेत. काय लिहायचं इथे बघा, एक तर सगळ्यात पहिल्यांदा ही जी नॉवेल आहे किंवा हे जे काही नॉवेल आहे त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. तर फॉगने चॅलेंज वगैरे घेतलेलं आहे. मग तो त्या चॅलेंजमध्ये खूप सारे स्ट्रगल्स त्याला फेस करावे लागतात. अतिशय स्मूथ जर्नी नव्हती, खूप जास्त डिफिकल्ट किंवा खूप जास्त ॲडव्हेंचर्सने भरलेली जर्नी होती. मग त्याच्यामध्ये त्याने कसं फाईट केलं आणि तो कसा त्याच्या म्हणजे त्याच्या काय म्हणूया आपण त्याला सक्सेस पॉईंटपर्यंत पोहोचला किंवा त्याच्या टार्गेटपर्यंत पोहोचला, त्याने जे काही डिसाईड केलं होतं तिथपर्यंत कसं पोहोचला. सो हे सगळं याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि हे एक्सप्लेन करतं की फॉग असा एक पर्सन आहे की जो ट्विट नाही केलं त्याने. सो बेसिकली ते त्याच्या एक्झाम्पलपासून तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की विनर्स नेवर क्विट आणि क्विटर्स नेवर विन. ठीक आहे. सो ते तुम्ही ते करणार आहात. इफ यू वॉन्ट तुम्ही हे आन्सरचे स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता किंवा टेलिग्रामवरती PDF चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, मी तुम्हाला फक्त आन्सर्समध्ये काय एक्सपेक्टेड आहे हे आता सांगते, पूर्ण आन्सर्स नाही सांगते कारण ते तुम्हाला हे रीड करता येईलच. नेक्स्ट आहे, फिलिस फोग नॉट डिटेक्टिव्ह फिक्स डाऊन गिव्ह रिझन्स. म्हणजे डिटेक्टिव्ह फिक्स जो आहे तर तो फॉगचा पाठलाग वगैरे करत होता, तर त्याने त्याच्याशी कसं डील केलं हे तुम्हाला सांगायचं आहे. कुठे गेला फिक्स? हां. सो याचा आन्सर एवढा सफिशियंट आहे, 6 ते 8 ओळी. सो या प्लॉटमध्ये बेसिकली आता सगळ्यात पहिल्यांदा तो फिक्स त्याचं फॉगचा पाठलाग का करतोय हे तुम्हाला थोडंफार सांगावं लागेल आणि मग पाठलाग केल्यानंतर त्या फॉगबद्दल काय काय झालं हे मेन्शन करायचं आहे की फॉगला अरेस्ट केलं गेलं वगैरे, त्याला प्रिझम मध्ये राहावं लागलं,
थोड्या वेळासाठी वगैरे जे काही असेल ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की त्या फिक्सला कळलं की आपण काहीतरी गडबड केलेली आहे, चुकीच्या पर्सनला आपण पकडलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग त्या फिक्सने फॉगला बाहेर काढायला हेल्प केलं आणि फॉगला फ्री केलं कुठेही जाण्यासाठी. ठीक आहे. मग त्याचा टाईम वेस्ट केल्यामुळे फॉग त्या फिक्सवरती खूप चिडला होता आणि की चुकीच्या पर्सनला तू अरेस्ट केलंस, माझा वेळ गेला वगैरे वगैरे. आणि मग अशा पद्धतीने त्या फॉगने त्या फिक्सला डील केलं किंवा त्याचा राग व्यक्त केला वगैरे असा. सो तुम्हाला असं लिहायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नॉवेल द साइन ऑफ 4. सो याच्यामध्ये डिस्क्राईब द सिग्निफिकन्स ऑफ मेरी मॉर्स्टन्स विजिट टू द लिसियम थिएटर वॉट एव्हर. याच्यामध्ये उच्चार तुम्ही कसाही करू शकता. विथ होम्स अँड डॉक्टर वॅटसन. सो मेरी मॉर्टसनने जेव्हा थिएटरला व्हिजिट केलं होतं तर त्यावेळेसचं काय नेमकी सिच्युएशन होती ही तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे आणि 2 मार्कांसाठी एक्सप्लेन करायचं आहे द साइन ऑफ 4 या आपल्या नॉवेलमधून. सो त्याचा आन्सर आहे की द साइन ऑफ 4 इज रिटन बाय आर्थर कॅनॉन डॉयल. हे तुम्हाला आठवलं तर लिहा, नाही लिहिलं तरी पण चालेल. पण याच्यामध्ये काय आहे थोडक्यात सांगायचं आहे. इज फीचरिंग होम्स अँड डॉक्टर वॅटसन सॉल्विंग द मिस्ट्री ऑफ अ हिडन ट्रेजर. पाहिजे ते मेजर झाले का, ट्रेजर पाहिजे ते. मिस मेरी मोर्टन Miss Mary Morstan comes to meet Sherlock Holmes with the case of her father's disappearance and precious pearls she had been receiving since then by an anonymous sender who now wants to meet her. सो बेसिकली अशी एक मिस्ट्री आहे आणि ती मिस्ट्री सॉल्व करण्यासाठी कशा पद्धतीने होम्सने हेल्प केलं मेरी मॉर्स्टनला, याची ही स्टोरी आहे आणि ती कशी मिस्ट्री अनफोल्ड होत जाते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे तुम्ही सुरुवातीला ॲज अ प्रस्तावनेच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. नेक्स्ट आहे द ॲड्रेस ऑफ देअर मीटिंग इज द लेसियम थिएटर आणि द सेंडर, आता जो कोणी सेंडर आहे तो थेडियस शॉल्टो. आस्क हर टू कंपाय एनी 2 फ्रेंड्स आणि मग तो शॉल्टोने ते पत्रामध्ये लिहून पाठवलेलं असतं की तू तुझ्या फ्रेंड्सला घेऊन येऊ शकते, पोलिसला वगैरे घेऊन नको येऊ. सो हेन्स आणि म्हणूनच मिस मेरी मॉर्स्टन शेरलॉक होम्स आणि वॅटसन या 2 फ्रेंड्सला घेऊन जाते हे नेमकं काय भानगड आहे किंवा काय मिस्ट्री आहे ते सॉल्व करण्यासाठी. आणि मग ते दोघं तिला म्हणजे ते दोघं हे करतात, ॲग्री करतात की हां ठीक आहे आपण जाऊया. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की मग त्या थिएटरमध्ये आल्यानंतर तर तिथे आल्यानंतर ते जे काही लंडनमध्ये थिएटर आहे त्या ठिकाणी त्यांना पोहोचायचं असतं. ओके. सो हे शेरलॉक होम्स त्या लेटरबद्दल अजून थोडंसं बघतो की हँडरायटिंग कसं आहे, त्याचा पेपर कसा आहे, वास कसा येतोय त्या पेनचा वगैरे वॉटेवर. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांना काय काय पाहायला मिळतं किंवा काय सिच्युएशन आहे ही थोडीशी तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे आणि मग हे तुमचं असणार आहे आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड, राईट अ ब्रीफ अबाउट द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट ऑफ नॉवेल. सो तुम्हाला पॅटर्न कळतोय का कसा विचारलाय. काही क्वेश्चन्समध्ये कॅरेक्टर डिस्क्राईब करायला विचारलंय, काही क्वेश्चन्समध्ये त्याच्यामध्ये एखादं प्रोवर्ब आलं असेल किंवा एखादं सेंटेन्स आलं असेल तर ते एक्सप्लेन करायला विचारलेलं आहे. काही याच्यामध्ये प्लॉट विचारलाय, काहीमध्ये स्पेसिफिकली त्या पर्सनबद्दल विचारलेलं आहे किंवा त्या ठिकाणाबद्दल विचारलेलं आहे. काही गिव्ह द रिझन्सचे क्वेश्चन्स आहेत. सो अशा प्रकारचेच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहेत आणि हे सगळे क्वेश्चन्स ऑलमोस्ट एक्सरसाइजमधल्या क्वेश्चन्सवरती आधारित आहेत. सो प्लीज एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स करा, ते खूप महत्त्वाचे आहेत. सो आपल्याला ब्रीफमध्ये थीम एक्सप्लेन करायची आहे द साइन ऑफ 4ची. सो इन द नॉवेल द साइन ऑफ 4 various themes are highlighted. However, the central idea that dominates the novel is that the justice. So all the events in the extract are the result of the anonymous letter requesting a meeting with Miss Mary Morstan. आणि सो बेसिकली सुरुवातच अशी होते किंवा असा पॅटर्नच आहे की मॉर्स्टनला असे खूप सारे मोती वगैरे पर्टिक्युलर टाईम इंटरवल नंतर मिळत आहेत आणि मग तिला कळत नाही की असं कसं होतं आहे. प्लस तिचे फादर पण अचानक डिसअपिअर झाले होते. सो ही पूर्ण मिस्ट्री काय आहे ती जाणून घेण्यासाठी ती जाते शेरलॉक होम्सकडे आणि वॅटसनकडे. सो तिला जे काही मोतीज रिसीव्ह होत आहेत तर त्या मोतीसोबत किंवा त्या पर्लसोबत एक लेटर पण रिसीव्ह झालं होतं की तू भेटायला ये आणि येताना 2 मित्रांना घेऊन ये. सो ते 2 मित्र म्हणून ती शेरलॉक होम्स आणि वॅटसनला घेऊन जाते आणि मग त्याच्यानंतर ते कशी एकदम मिस्ट्री जी आहे तर ती उलगडतात हळूहळू. त्याच्या फादरचं काय झालं, नेमकं ते पत्र कोणी पाठवलं होतं, त्या पत्रातील व्यक्ती आणि त्याचे वडील आणि हिचे फादर यांचं काय रिलेशन आहे किंवा नेमकं ते असे का पर्ल्स वगैरे पाठवत आहेत, हे सगळं याच्यामध्ये पुढे अनफोल्ड होत जातं आहे. So the letter has been sent by the same person who has been sending pearls to Miss Morstan for the past 6 years, as deduced by Holmes. The act can be viewed as compensation being given for the loss suffered by Miss Morstan. सो बेसिकली हे शेरलॉक होम्सने असं आयडेंटिफाय केलं की कदाचित कोणीतरी काहीतरी कोणाकडून तरी चूक झाली आणि त्याची भरपाई म्हणून
मॉन्स्टरला कोणीतरी असं पल्स जे आहे तर ते ठराविक इंटरवल नंतर पाठवते. सो हेच करत करत पूर्ण स्टोरी कशी इन्फोल्ड झाली, त्याची थीम काय आहे बेसिकली ते तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे ही पूर्ण स्टोरी कशावरती आधारित आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे. हे जर तुम्हाला प्लॉट विचारलं असतं तर तुम्हाला पूर्ण स्टोरी एकदम शॉर्टमध्ये एक 6 ते 7 ओळींमध्ये एक्सप्लेन करावी लागली असती. बट त्यांनी थीम किंवा सेंट्रल आयडिया विचारली आहे, सो आपल्याला फक्त थीम लिहायची आहे. सो इन दिस वे आपण पूर्ण नॉवेल्समधले कसे क्वेश्चन्स येऊ शकतात आणि कसे आन्सर्स लिहायचे हे पाहिलेलं आहे. PDF तुम्हाला मिळणार आहे टेलिग्रामवरती. टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर प्लीज जॉईन करा. आणि त्यासोबतच मी सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत प्रत्येक सेक्शनचे. सो गो अँड चेक आउट दोज व्हिडिओज, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सेक्शन कसं सॉल्व केला पाहिजे याची आयडिया मिळेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करता येतील. सो याच्या व्यतिरिक्त इंग्लिशसाठी अजून तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे ते नक्की सांगा, जेणेकरून मी त्याचा व्हिडिओ आज रात्रीपर्यंत अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय.